आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉईंट. पोलीस न्यूज पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रीय मराठा पार्टी व परिवर्तन तिसरी आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनालीकर यांचा वाढदिवस ठाण्यामध्ये जोरात साजरी करण्यात आली. त्यामध्ये परिवर्तन तिसरी आघाडी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि पाटील साहेबांचे वाढदिवस साजरे करून विधानसभाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याकरिता चर्चा करण्यात आली आणि विधानसभा उमेदवाराची निवड करण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहे. त्याला बघूया राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय अध्यक्षांचे म्हणणे काय आहे. आपण आज तिसरी आघाडी पक्षाचे सचिव आहे आणि परिवर्तन आघाडी तिसरी आघाडी पक्षातून अजून आपला दौरा चालवणार आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनालीकर यांचा जो वाढदिवस आहे, वाढदिवस आपण साजरा केलेला आहे आणि त्यानंतर आपल्या दौरा चालवणार. तर दौऱ्याबद्दल आपण काय सांगणार आहे? आता परिवर्तन तिसरी आघाडी संस्थापक अध्यक्ष श्री अंकुशराव पाटील यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्तानं आज इथं आम्ही कार्यक्रम ठेवला असून त्यांचं आम्ही स्वागत केलं आहे. हिंदुस्थान मानव पक्षातर्फे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे. त्यासाठी आमच्या हिंदुस्थान पक्षाचे सल्लागार बाबासाहेब बनसोडे, परत सहसचिव अंकुश गवळे हे हजर असून बाकी पक्षाचे इतर पदाधिकारी जवळजवळ तिसरी आघाडी आता ह्या 70 वर्षामध्ये पहिल्यांदा तिसरी आघाडी भारत निवडणूक आयोगाला नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणुकीला नोंदणी झाली आहे. त्याची तिसरी आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष मिळून आम्ही आता ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या ज्या ज्या काही निवडणुका येणार आहेत सर्व पक्षाच्या स्वबळावरती लढवणार आहे आणि मी सचिव या पदी असल्यामुळे सर्व 1 तारखेपासून तिसरी आघाडीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील हे दौरा करणार असून 18 तारखेपर्यंत त्यांचा दौरा आहे. अख्ख्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये दौरा होणार आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये 288 जागा आमचा तिसरा पक्ष स्वबळावर लढवणार आहेत. त्यासाठी आमच्याकडे आत्ताच काही पक्षाने 100 जागांची मागणी केली आहे, कोणी 50ची केली, कोणी 100ची केली आहे. तर आम्हाला चांगल्या उमेदवाराला आम्ही ही देणार आहे, सर्वांच्या सहमतीनं तिकीट देणार आहे आणि ह्या विधानसभेमध्ये तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होईलच. जरी नाही झाला तरी आमच्या सहकार्याशिवाय ज्या काही आता राजकीय पक्ष आहेत त्यांना सरकार स्थापन करता येणार नाही. कारण तिसऱ्या आघाडीमध्ये जे कायदे करणार आहेत ते ह्या आतापर्यंत सरकारने सर्व जे कायदे तयार केले आहेत ते जातीयवादी, धर्मवादी आणि ह्याच्यामध्ये भांडणं लावले आहेत. सर्व आरक्षण वगैरे हे काही लोकांना देतात, काही लोकांना देत नाहीत. घटनेचा सुद्धा इतक्या वर्षामध्ये ह्या आलेल्या सरकारने अपमान केला आहे. घटनेत ही समानता असताना ह्या कायद्यामुळे असमानता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगळे कायदे, प्रत्येक धर्माबद्दल वेगळे कायदे, प्रत्येक जाती समाजामध्ये वेगळे कायदे, असे वेगवेगळे कायदे करून भांडणं लावलेले आहेत. आणि त्यामुळं समान नागरी कायदा आणि सर्वांसाठी समान कायदा स्थापन होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सर्वांसाठी प्रयत्न करणार आहेत आणि मानवतावादी दृष्टिकोन आमच्या पक्षाचा असेल. कुठल्याही धर्मावरती, जातीवरती किंवा पक्षावरती आम्ही योग्य बोलणार नाही, भेदभाव करणार नाही. स्त्री पुरुष आणि तृतीय बंधू किंवा इतर ह्याच्यामध्ये भेदभाव होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन काम करणार आहे. आणि म्हणूनच लोक आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवारांना निवडून देतील चांगल्या मताने. कारण आता लोकांसमोर पर्याय नाही. एवढंच बोलतो आणि अध्यक्ष आजचे संस्थापक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील दौऱ्या करण्यासाठी शुभेच्छा असतील. जय हिंद, जय हिंदुस्थान. अंकुशराव पाटील साहेब, आज आपला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपण एक राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि आत्ता परिवर्तन तिसरी आघाडी पक्ष आपण स्थापन केलेले आहे. त्या पक्षामध्ये बरेच लोक सामील झालेले आहे. आता आपण 1 तारखेपर्यंत दौरा करणार आहे. ते दौऱ्यामध्ये लोकांसाठी, नागरिकांसाठी काय नियोजन केलेले आहे ते आपण सांगाल.
जय भवानी जय शिवराय. परिवर्तन तिसरी आघाडी चे सचिव माननीय अशोकराव शंकरराव माने साहेब, उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, सहसचिव एच डी पाटील साहेब, दुसरे सहसचिव माजी प्राचार्य माननीय अंकुशराव गवळे साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्याचे अधिकारी आणि कर्मचारी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सतीशजी अवसरमलजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज माझा वाढदिवस आपण तिसऱ्या आघाडीने साजरा केला, मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार मानतो. एक वाढदिवस एक निमित्त आहे, म्हणून आपल्याला ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिसऱ्या आघाडीचे सर्व पदाधिकारी जमावे आणि महाराष्ट्र राज्यानं जनतेला एक विकासाच्या निमित्तानं आपल्याला हे 2024ची विधानसभा निवडणूक आहे, ह्या निवडणुकीसाठी आपण प्रचार दौरा आपण सुरू केलेला आहे आणि आपण तुळजाभवानी मातेला साकडं घालून तुळजाभवानीला दर्शन घेऊन 1 तारखेला सकाळी 10 वाजता हा दौरा सुरू करणार आहोत आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आपण ह्या दौऱ्याची सुरुवात झाल्यानंतर 10 वाजता आपण लगेच रेस्ट हाऊसला शासकीय विश्रामगृह आपल्या तुळजापूरला 12 वाजता बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये तुळजापूरचा कोण आमदार द्यायचा, कोणाला उमेदवारी द्यायची, ह्या संदर्भात आपली बैठक होणार आहे आणि तिथून जे सुरुवात झालेली आहे झाल्यानंतर मग धाराशिव आहे, त्याच्यानंतर लातूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, उदगीर आहे, अहमदपूर आहे, असे म्हणजे जिल्ह्यातले सर्व विधानसभा मतदारसंघ, पुढे नांदेड आहे, त्याच्यानंतर हिंगोली आहे, परभणी आहे, जालना आहे, संभाजीनगर आहे, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे आणि ठाण्यामध्ये आपली समाप्ती आहे. तर ह्या सर्व जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जाऊन प्रत्यक्ष विधानसभेच्या ह्याच्यामध्ये आपण जाऊन त्या उमेदवाराची आपल्याला भेट घेणं आणि त्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी आपण जे काही मुलाखती घ्यायची त्याच्यामध्ये हिंदुस्थान मानव पक्षाचे माननीय सचिव आपले मानेसाहेब आहेत, काय बाबासाहेब आहेत, गवळे साहेब आहेत, एच डी पाटील साहेब आहेत, आपले अवसरमलजी आहेत आणि हिंदुस्थान जनता पार्टी आहे. जवळपास म्हणजे 10 ते 15 पक्ष आपल्यासोबत आहेत आणि भरभक्कम अशा पद्धतीनं 288 जागा लढवायची आणि त्या जागेमध्ये जवळपास राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण 150 जागा आपण आपल्याकडे राष्ट्रीय मराठा पार्टीला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर हिंदुस्थान मानव पक्ष आहे, त्याच्यानंतर सैनिक समाज पार्टी आहे, हिंदुस्थान जनता पार्टी आहे, आपली राष्ट्र सेवा सेना आहे, आपल्यानंतर छावा क्रांतीवीर सेना आहे, असे जवळपास भरपूर पक्ष आपल्याकडे आहेत आणि त्या पक्षाला आपल्याला समप्रमाणात ज्यांची ताकद आहे आणि जे निवडून येऊ शकतात अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आपण जागा प्रथम वाटप करूया आणि ती संख्या दिल्यानंतर मग निवडून कोण येणार आहेत, कोणता मतदारसंघ आपल्याला कोणाला द्यायचा आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण नुसतं मुंबईमध्ये बसून आपण चर्चा न करता महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन आपल्याला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला हे चाचपणी करायची आणि उमेदवाराचे इंटरव्ह्यू घ्यायचे. तर आपल्या प्रसिद्धी माध्यमातून मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतोय, जे इच्छुक उमेदवार आहेत तर ज्यांना लढायचं आहे, ज्यांना समाजसेवा आहे आणि विकास ज्यांना करायचा आहे, असे एक चांगले इच्छुक असे उमेदवार जर ह्या दौऱ्याच्या दरम्यान आपल्याला उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन आपण जास्तीत जास्त मेरिटवर कसं तिकीट देता येईल ह्या पद्धतीने आपला हा विचार आहे. आणि महाराष्ट्राचा जर विकास जर करायचा असेल तर आज तुम्ही बघा की शिवसेना भाजप युती आहे, आघाडी आहे आणि आज आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बघितले, देवेंद्र फडणवीस साहेब बघितले, एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री बघितले, परंतु ह्या युतीच्या किंवा आघाडीच्या ह्याच्यामध्ये आज समाजाचा प्रश्न सुटला का? आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील आज
म्हणजे प्राणाची म्हणजे एकदम म्हणजे लास्ट स्थळाला आहेत, म्हणजे पाणी सुद्धा पित नाहीत ते, म्हणजे अशी अवस्था आहे. आणि शासन त्याच्याकडे कुठलेही दुर्लक्ष करते, त्यांच्या मागणीचा कुठेही विचार करत नाहीत आणि त्यांची तब्येत खालावली जाते आणि त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागतंय, अशी परिस्थिती आहे. आज धनगर समाजाचा प्रश्न आहे. आज धनगर समाज आज आरक्षणासाठी तो लढतोय, त्यांच्याकडे सुद्धा कोणी बघायला तयार नाही. आज लिंगायत समाजाचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे सुद्धा कोणी बघायला तयार नाही. मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. म्हणून ह्या समाजाचा जर विकास करायचा असेल तर राष्ट्रीय मराठा पार्टी आणि परिवर्तन तिसरी आघाडी आणि आपली सगळे आपण पक्ष मिळून जर आपली जर सत्ता आली तर उद्या आरक्षण कुणाला द्यायचं, उद्या सत्तेवर आल्यानंतर सगळं आपल्या हातामध्ये येणार आहे. म्हणून ह्या आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला की आपण सक्षम असे उमेदवार आपल्यातून द्या आणि जर हे आपण जर दिले, आपण जर निवडून आले, उद्या सरकार जर आपलं झालं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा जो आहे, आरक्षणाचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, आज अन्न वस्त्र निवारा आहे, लोकांना घरं नाहीत, नोकऱ्या नाहीत, आज लोकांना शिक्षण नसल्यामुळं नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नसल्यामुळं उद्या मुलाचे लग्न होत नाहीत, अशा पद्धतीचे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सोलापूरसारख्या ठिकाणी म्हणजे युवकांना मुलगी द्या अशा पद्धतीचं लग्न शासनानं करू द्या म्हणून असे खूप मोर्चे वगैरे झालेले आहेत आणि खूप मोठा प्रश्न आहे. आणि लोक अक्षरशः म्हणजे आज युवक हे हाताला काम नसल्यामुळं म्हणजे इतके बेकार झालेले आहेत लोक की अक्षरशः दारू पिऊन रस्त्यावर पडतात लोक. आज म्हणजे निराश झालेले आहेत लोक आज. आणि ह्या शिवसेना भाजप युतीने किंवा आघाडीनं कोणत्याही ह्या दोघांचे आपण बघितलेलं आहे, ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही. आज कुठल्या बँकेत जर गेलं तर तुम्हाला अक्षरशः त्याने तुम्ही इन्कम टॅक्स भरलं का म्हणतात. जर आज इन्कम टॅक्स जर भरणारा माणूस असेल तर तो कशाला बँकेत जाईल आणि लोन कशाला मागेल. म्हणून आपल्याला हे जे कुठंतरी शासनाचे जे काही नियम आहेत, निकष आहे, स्विल आहे, हे स्विल कुठंतरी बाजूला झालं पाहिजे. आणि आपल्याला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे दिलेलं आहे, जे की बाबा अन्न वस्त्र निवारा, ज्याला हाताला काम नाही अशा लोकांना रोजगार देण्यासाठी आपलं राष्ट्रीय मराठा पार्टी आणि परिवर्तन तिसरी आघाडी ही आपण सक्षम केली पाहिजे. उद्या सत्तेवर आपण जर आलो तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला जावं विचारला पाहिजे की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहात आणि किती बँकेने लोन दिले, किती लोकांना रोजगार मिळालेला आहे काय. तर हे आपल्याला जोपर्यंत सत्ता येत नाही तोपर्यंत काहीच होत नाही काय. म्हणून ही सत्ता जर आली आपली तर आपल्या प्रत्येक लोकांना हाताला काम मिळेल, आज उद्योगधंदे निर्माण होतील, सगळा स्वयंरोजगार निर्माण होईल आणि आपल्याला चांगला विकास अशा पद्धतीने चांगला घडवता येईल. ह्या पद्धतीने आपल्याला सगळं काम करायचं आहे. म्हणून माझी महाराष्ट्रातील जनतेला, मायबापांना विनंती आहे, बंधू भगिनींना, की ह्या तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं आपले जास्तीत जास्त उमेदवार चांगले सक्षम आले पाहिजे. आणि त्या उमेदवार जर आज विधानसभेमध्ये जर आपण आले तर त्याच विधानसभेमध्ये जर उमेदवार आले तर तिथूनच तो राज्यसभेचा उमेदवार होतो. उद्या राज्यसभा सुद्धा हे विधानसभेच्या उमेदवारावर अवलंबून असते. आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला विधानसभा जर हातात आली तर उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ह्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्यापर्यंत सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल आणि आपल्याला काम करता येईल.